तुम्ही माझ्या मागे खलाटी पाहतात शेवऱ्याची आणि पूर्ण गवत आहे आणि या पूर्ण खलाटीमध्ये तुम्ही थोडी नांगरणी किंवा भाजावण वगैरे झालेलं नाही आहे। याचं कारण म्हणजे आमच्या गावामध्ये या भागामध्ये शेती करणं सगळ्यांनी सोडून दिलेलं आहे। बच्चो खाली बच हां चल ना पुढं पुढं तर चल तू पुढं चालत नाही कसं आहे दगड नको करू मारायला तो। नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण महाडिक आणि पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये। गावी आलेलं आहे, आमचं गाव शेवरे, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी। आणि आता आम्ही चाललेलो आहोत नदीवर। आमच्या गावी आहे भारजा नदी आणि मी जवळपास 8 तारखेला आलो आहे आणि आज तारीख आहे 19 मे। पण आतापर्यंत मला नदीवर जाता आलं नाही आहे, आंघोळ करता आलं नाही आहे। आपण लहानपणापासून आपलं स्वप्न असतं गावी गेलो की रोज नदीवर जायचो आंघोळीला। पण जसं जसं वय वाढत जातं तसं तसं ते शक्य होत नाही आणि तसंच होतं माझं आजकाल। तर जाणं कमी झालं आहे, यावर्षी तर अजूनपर्यंत एकदाही गेलो नाही आहे। तर पण आज सकाळ सकाळ आम्ही चालू नदीवर। सोबत माझ्या आहे माझा वाचा टिल्लू, प्रभंजन आणि माझा मुलगा अथांग आणि पुतणी जिजा, हे दोघं आधी गेलेले आहेत पप्पांसोबत। आणि दादा आहे आनंद दादा, ते आधीच गेलेले आहेत। मी थोडा लेट उठलो त्यामुळे मागून चाललेलो आहे। सोबत हे ट्यूब घेतलेले आहेत दोघांसाठी, दोघं छोटे आहेत। ते मुलगा माझा 3 वर्षाचा आहे आणि पुतणी व जिजा 5 वर्षाची आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी पोहण्यासाठी ह्या 2 ट्यूब आणले आहेत। म्हणून या तिथे गेले होते ज्यावेळी ते लवकर आले माझ्यापेक्षा, त्यामुळे ते एकदा जाऊन आलेले आहेत। त्यामुळे ते खूप मागे लागलेले, सगळं कालच मागे लागलेले, पण काल कशी बशी टांग दिली त्यांना। आपण आज सकाळी उठल्या त्यांनी दोघांनी भोंगा चालू केला कानाशी, त्यामुळे पप्पा घेऊन गेले त्यांना पुढे आणि मागून आम्ही चाललो कपडे वगैरे घेऊन, ब्रश वगैरे घेऊन। त्यामुळे सकाळचा ब्रश आणि आंघोळ आज नदीवर आहे। तर चला जाऊया नदीवर आणि बघूया दोघं काय मजा करतायत आणि आणखी आपल्याला काय काय पाहायला मिळते। या रस्त्याने आपण खाली आलेलो आहोत आणि ही तुम्ही पाहू शकता खलाटी आणि इकडे करवंद बघा। चला आपण आधी पुढे जाऊया आणि तुम्ही खलाटी पाहत असाल ना, संपूर्ण गवत आहे, नांगरणी वगैरे झाली नाही, भाजावण झालेली नाही आहे। तुम्ही माझ्या मागे खलाटी पाहतात शेवऱ्याची आणि पूर्ण गवत आहे आणि या पूर्ण खलाटीमध्ये तुम्ही थोडी नांगरणी किंवा भाजावण वगैरे झालेलं नाही आहे। याचं कारण म्हणजे आमच्या गावामध्ये या भागामध्ये शेती करणं सगळ्यांनी सोडून दिलेलं आहे। याचं कारण म्हणजे गावातले 90% घरे बंद असतात, फक्त मे, होळी, गणपतीपुढे चालू होतात, बाकी टाईम बंद असतात। याचं कारण म्हणजे नोकरीधंद्यासाठी इथल्या लोकांनी केलेलं स्थलांतर। जे कोणी मुलं 10वी 12वी शिकतात, मोठे होतात, ते सरळ मुंबईला पळून जातात नोकरीसाठी। रोजगाराचं साधन इथे नसल्यामुळे आणि शेती परवडत नाही म्हणतात असं की म्हणजे शेती केल्यानंतर डुक्करं त्रास देतात, इतर प्राणी त्रास देतात आणि ज्यावेळी तयार होतो भात किंवा जे काही पीक घेतलं आहे त्यावेळी खूप त्याची रक्षा करावी लागते, रात्रभर इथे जागावं लागतं। त्यानंतर ही प्राणी धुडगूस घालतातच, त्यामुळे हाती काही लागत नाही। त्यामुळे बऱ्याच लोकांनी शेती करणं सोडून दिलेलं आहे। तर याच्यावर काही उपाय करता येईल का, किंवा खास करून प्रॉब्लेम आहे तो मुख्यत्वे म्हणजे डुकरांचा आणि माकडांचा। डुक्कर आणि माकड, सरकारने उपद्रवी प्राणी म्हणून या 2 प्राण्यांवर बंदी घालावी किंवा त्यांच्या शिकारीला परवानगी द्यावी। कारण की हिमाचल प्रदेशसारख्या राज्यांमध्ये माकडांना उपद्रवी प्राणी म्हणून त्यांच्या शिकारीला वगैरे किंवा त्यांच्या मारण्याला परमिशन दिलेली आहे। गव्हर्मेंट खास वेगळी उपाययोजना त्यासाठी बनवते जेणेकरून त्यांची संख्या कमी व्हावी
पण महाराष्ट्रामध्ये तसं नाही आहे. उलट त्यांना मारलं तर तो कायद्याने गुन्हा होतो. त्यामुळे लोक त्यांना मारण्याचाही प्रयत्न करत नाहीत, त्यांना हाकलण्याचा फक्त प्रयत्न करतात. पण माकड किंवा डुक्कर हे हाकलण्यासारखा प्राणी नाही आहे. एकदा तुम्ही हाकलाल तर पुन्हा प्राणी तो परत येतोच. त्यामुळे लोकांनी असं शेती करणं वगैरे सोडून दिले आहे. पण माझ्या मते तरी सरकारने उपद्रवी प्राणी म्हणून या 2 प्राण्यांवर बंदी घालावी आणि त्यांच्या शिकारीसाठी किंवा त्यांची संख्या कमी करण्यासाठी काहीतरी उपाययोजना कराव्यात, असं माझं मत आहे. ही आपल्याकडे झाडं आहेत काजूची दिसत असतील मागे. ही जमीन त्या साईडला आपली आहे. तिकडे नंतर जाऊ आपण. आधी आपण नदीवर जाऊ. इकडेही आमचा एक चोंडा आहे. आम्ही ॲक्च्युली करत नव्हतो, पण दुसऱ्यांना द्यायचो. ते जे काय करतील त्यातला काही भाग पिकाचं आम्हाला द्यायचे. पण आता तेही करत नाही आहेत. माझ्या काही कल्पना आहेत, आयडियाज आहेत या भागामध्ये फळशेती करण्याच्या. पण जी जमीन आहे, जमीनचा भाग आहे, ते तुकड्यांमध्ये असल्यामुळे तो शक्य होत नाही, वायबल होत नाही, फिजिबल होत नाही. जर भविष्यात आसपासच्या जमिनी कोणी विकल्या आणि आम्ही घेतल्या तर ती आयडिया मी नक्कीच प्रत्यक्षात आणेन. सो आता आपण नदीवर जाऊया. आणि ते आधी पोचलेले आहेत. मी पण नदीजवळ पोचलेलो आहे आणि त्यांचा आवाज येतो आहे मला. बघूया काय मजा करत आहेत. थंडच लागणार ना. हात पण मार. अर्धी आंघोळ झालेली आमची आणि मुलं तिकडे बसलेत. प्रवाह बघू किती फोर्स आहे तिथे पाण्याचा. या साईडला पाण्याचा फोर्स कमी आहे, पण त्या ठिकाणी एकच स्पॉट तयार झालेला आहे तिथे पाण्याचा फोर्स आहे. जसं वॉटर पार्कमध्ये पाण्याचा फोर्स असतो, आपण ट्यूबवर बसून पुढे वाहत जातो, तशा प्रकारचा फोर्स आहे. त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जातो. माझ्या मागे तुम्हाला ताम्हणाची फुलं दिसतील. आपलं राज्य फुल आहे ताम्हण आणि राज्य वृक्ष म्हणायला लागेल. आणि या ठिकाणी आधी गोठण होती, मोठी मोठी झाडं होती ताम्हणाची. आणि गोठण म्हणजे माहिती आहे तुम्हाला, गुरांना विश्रांतीसाठी तिथे बसवलं जायचं, पाणी प्यायला वगैरे. आणि अशा प्रकारची गोठण होती की त्या वृक्षांचा जो खोड आहे खूप मोठ्या प्रमाणात होता. अगदी तुम्ही एक 2 पुरुष असे जरी वेटोळे माराल तरी पुरणार नाही, एवढ्या मोठ्या ट्रंक होते त्याचे, खोड होते आणि खूप उंच होते आणि खाली पूर्णपणे सावळी असायची. पण ते झाड मला वाटतं कोळसे पडायला किंवा तिथल्या जमीन मालकाने विकले. आणि त्यानंतर मग हे काही मागच्या वर्षांमध्ये ही पुन्हा रोपं तयार झालेली आहेत. पण जी आधी मजा होती इथल्या गोठणीची, लांबून ही कुठून आमच्या घरापासून म्हणा कुठं गावातूनही यस्मळा म्हणजे ह्या जो पार्टला म्हटलं जातं ते ओळखलं जायचं की त्याच भागावरून. कारण की तो क्लिअर कट ती झाडं दिसायची. त्यावर जो झाडांवर टॉपला जो फुलांचा, गुलाबी जांभळ्या फुलांचा जो वरती कॅप असायची, त्यामुळे ते लांबूनही कुठूनही दिसायचं. पण आता ते दिसत नाही. आता तर पूर्ण नदीलाच आहेत.
तुम्ही पाहू शकता पूर्ण नदीलाच जांभळाची झाड आहेत, त्यामुळे हा पार्ट असा वेगळा दिसत नाही. बच्चो खाली बच. हां चल पुढे काय नाही. चल ना पुढं पुढे तर चल. तू पुढं चालत नाही. मी कसं आहे आता दगड नको मारू. पाण्याचा फोर्स बघा या ठिकाणी खूप चांगला फोर्स आहे. वॉटर पार्कप्रमाणे आपण स्लाईड करू शकतो ट्यूबवर बसून आणि अगदी पुढपर्यंत जाऊ शकतो. तू जाता ट्यूबवर जाऊन दाखव मला. टिलू तू ट्यूबवर जा. पुढे काय झाला दादा कसा केला. कर. कुठे चालना. ट्यूब मध्ये बसतो. ट्यूब मध्ये बसतो. झालं आंघोळ करून झाली आता. कंटाळला आता दमला ना. ए ट्यूब दे आमची. गोटे आमची एक ट्यूब दे. आम्ही चाललो तिकडे. आमची पकड. तू राहू दे. तू पकडून ठेव. थांब. नको करू मारायला तो. गेली ती ना गेला. आता तू चल. हे जांभळाची झाड आहे आणि वरती जांभळं पिकलेली आहेत. तर जांभळं झाडाने आपल्याला चढायचं. झाडा चढणार आहे मी आणि बघू किती हाताने लागतात. जरा ये नाही. ए तो माझा ब्रश आहे तुझा तुझा. माझा झाला ब्रश करून. हा ठेव माझा. तुझा ब्रश झाला चला. खरोखर चढला गावात. नदी बसायचं लक्ष मजा करायची ते नाही. नको तर उंगल्या करायच्या. तिथे आपण जांभळं काढलेले आहेत आणि बघा जांभळं किती भेटलेले आहेत. आयुष्य काँग्रेसमध्ये काढलं आता राष्ट्रवादी झाला. आता डायरेक्ट बीजेपीत केसेस होणार ना. चले जांभळं खात चल आता घरी चल. साध्या साध्या गोष्टी माझ्या सासऱ्यांनी ना तर आपला आंघोळ झालेली आहे आणि आम्ही आता चाललो आहोत. आणि आम्ही आता चाललो आता घरी पुन्हा. मागे बघा पंकज आहे. आणि आता जाताना आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाणार. वाडीच्या रस्त्याने जाणार आहोत. कारण या साईडने चढण आहे जास्त. दमायला होतं त्यामुळे या बाजूला ही बाजूला आपली काजूची बाग दिसते. ही मस्त डेव्हलप आहे ना. काही काजू पडलेले दिसत आहेत आपल्याला. मग नंतर उद्या येऊ आणि काढू. तो बघ त्या घरातून तण मारायचं तिथे. आलो आपण पटकन आलो. हे परवडतं रे. ती पोची आहे फेकून देते. तुला फेकून देते. पुढे म्हणून पकड इथे पकड. मला हात पकड. फणस बघा खूप जुनं झाड आहे आणि बहुतेक फणस तयार पण झालेले आहेत. तर मित्रांनो हा आमचा डेली ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा आणि आवडला तर लाईक जरूर करा आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.